तर पहा मैत्रिणींनो, हा आहे आपला तयार ब्लाऊज प्रिन्सेस कटचा आणि तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग पहा किती छान आली आहे। तर असे तुम्हाला नवीन जर तुम्हाला जमत नसेल, नवीन असतील तुम्ही शिकणारे, तर हे तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे। तर प्रिन्सेस कट एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसं शिवायचं तर तुम्ही पहा, याचे टक्स तुम्ही पाहू शकता, दोन्ही किती व्यवस्थित आलेले आहेत। आणि जे टक्स देताना जे इथं तुम्ही पाहू शकता, या साईडने आपल्याला किती इंच घेतलेला आहे आपण 3.5 इंच आणि इथून खाली घेतलेला आहे 3 इंच। तर बरेच जण घेता इथं 3 इंच घेता आणि खाली 3.5 इंच घेतात, तर असं आपल्याला करायचं नाही आहे। तर ब्लाऊजची उंची तुम्ही पाहू शकता, ब्लाऊजची उंची किती घ्यायची ही पण तुम्हाला मी सांगणार। तयार उंची आहे 14.5 इंच, हे पाहू शकता 14.5 इंच तयार उंची आहे। तर पूर्ण टोटल उंची घेतली होती मी 15.5 इंच। तर तुम्ही पहा, पुढच्या साईडने मी घेतले आहे छातीचा 19 घेतलेला आहे, म्हणजे हा पूर्ण ब्लाऊज आहे 38 साईजचा। तर तुम्हाला जर ब्लाऊजची माप घ्यायला जमत नसेल तर परफेक्ट माप कसं घ्यायचं ब्लाऊजचं, तर आपल्याला छाती या साईडने मोजायची आहे। या साईडने आपली आहे 9.5 इंच आणि या साईडने आपली आहे 10 इंच। तर आपल्याला मोजायचं आहे या साईडने नाही मोजायचं। आणि तुमची कमर घ्यायचं आहे, इथं आहे 7 इंच आहे, 7.25 इंच कमर आहे। तर आपल्याला इथूनच आपली कमर मोजायचं आहे आणि जेवढं असेल तेवढं लिहून घ्यायचं आहे। तर मी गळा घेतलेला आहे 7 इंच, तर हा तयार गळा आहे 7 इंच आणि मी घेतला होता 7.5 इंचाचा, एक अर्धा इंच सिलाईमध्ये घेतलेला आहे। आणि शोल्डर आहे माझं 2.5 इंचाचं आणि गळा घेतला होता मी 3 इंचाचा। आणि ब्लाऊजची स्लीव तुम्ही पाहू शकता, आपलं पफ स्लीव आहे। जर पफ स्लीव तुम्हाला कटिंग जमत नसेल तर मी तुम्हाला वेगळी टिप्स सांगणार आहे आणि मागच्या साईडने पाहणार आहे आपण। तर पहा, मागच्या साईडने किती छान गळा आलेला आहे याचा। जर तुम्हाला असा मोठा गळा शिवायचा असेल तर तुम्ही पाहू शकता, या साईडने पण आहे आपल्या तेवढीच आणि उंची पण तेवढीच आहे 14.5 इंचाची आणि गळा घेतलेला आहे मी 11 इंचाचा। तुमचा गळा तुम्ही किती घेता ते तुमच्यावर डिपेंड, तुम्ही जास्त घालत असेल तर जास्त घेऊ शकता, कमी घालत असतील तर कमी घेऊ शकता। माझा थोडा घसा बसलेला आहे पण काही नाही। हे पहा, लटकन अशा पद्धतीने बनवायचे आपण। कधी पण जर 1-2 बनवलं तर ते फिनिशिंगमध्ये नाही दिसत, म्हणून कधी पण लटकन असेच बनवायचे। तर तुम्हाला कसं वाटलं ब्लाऊजची टिप्स मला नक्की कमेंटमध्ये सांगा।